हसवायला तू आहेसच की काय? शिवाप्पा, आता आपली बाजू गावकी समोर मांडायची। आजच गावकी भरायला हवी। मी लगोलग कामाला लागतो, पंचांकडे जातो आणि त्यांना रीतसर दवंडी देण्याची सूचना देतो। आजच निवाडा होईल बघ। आता लवकरच कुलूप उघडेल, मग मी तुला लोणी भरवेल। तोपर्यंत कळ काढशील ना? आंबा पिकतो, रस गळतो, रावळाचा मालक झिम्मा खेळतो। झिम सकू झिम, रावळाचं बिंग बिंग काही फुटेना, कुलूप काही तुटेना। काय झालं इतकं खिदळायला? असं काय झालंय नाचणे इतकं? हो, कसला हा जुलूम म्हणते मी? हो, स्वतःच्याच घरात हसायचं पण नाही का आम्ही? हो, मंगळागौरीची गाणी शिकवत होते यांना। अगदी दारात आलात का मंगळागौरी? जरा पोच राखा। कुठे काय वागायचं तुम्हाला ताळमेळच नाही वाटतं? तिथे सखू उमा शिवाप्पांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ग। काय अवस्था झाली बघा जरा त्यांची। त्या कपटी मालकांनी एकादशीच्या दिवशी रावळाला कुलूप लावलंय। अगं भलते सलते आरोप केलेत त्यांच्यावर। भाई, अहो काय सांगताय काय? अहो आम्हाला कल्पना नव्हती हो। नाही म्हणजे असती तर आम्ही असे हसत बसलो असतो का? धावून गेलोच असतो ना धीर द्यायला। पण काय हो, असं राहुल कसं कोणी बंद करू शकतं? नाही म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ही। मालकांनी आळही तेवढाच मोठा घेतलाय बिचाऱ्यांवर। अगं 10 रुपये कर्ज, पण मालक 110 रुपये कर्ज असल्याचा कांगावा करतायत। 110 रुपयांचं कर्ज कांगावा करतायत असं म्हटलं मी। अगं शिवाप्पाने तेवढे रुपये घेतलेच नव्हते, 10च घेतले होते आणि त्याने ते फेडले।